योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, मुलीचा गळा आवळून स्वतःही विहिरीत मारली उडी। मंचर ता आंबेगाव। कौटुंबिक वादातून आणि मालमत्तेच्या कारणावरून पोटच्या मुलाची हत्या करून आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंचर येथे घडली आहे। या घटनेत 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे। नेमकी घटना काय? शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30 सुमारास मंचर येथील लालबाग प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली। फिर्यादी आशिष लक्ष्मण बाणखेले, वय 44, राहणार मोरडेवाडी, यांच्या पत्नी हर्षदा आशिष बाणखेले, वय 35, यांनी मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षदा बाणखेले हिने सुरुवातीला आपली मुलगी परिज्ञा, वय 13, हिचा वायरने गळा आवळला आणि तिला बेदम मारहाण केली। मुलगी मृत झाली आहे असे समजून आरोपीने तिला घरामध्ये कुलूप लावून बंद केले। त्यानंतर तिने आपला 6 वर्षांचा मुलगा निहात याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिरासमोरील विहिरीकडे धाव घेतली। विहिरीत टाकली उडी। मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशानं हर्षदा हिने निहांतसह विहिरीत उडी मारली। या घटनेत चिमुरड्या निहांत आशिष बाणखेले याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सुदैवानं मुलगी परिज्ञा ही या हल्ल्यातून बचावली असून ती जखमी अवस्थेत आहे। पोलीस कारवाई। या प्रकरणी आशिष बाणखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी आरोपी हर्षदा बाणखेले विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103 खून, 109 खुनाचा प्रयत्न आणि 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 91/2026। दाखल अधिकारी सपोनी बडगुजर। तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोसई यादव। या घटनेमुळे मंचर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घरगुती वादातून एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।